नांदेड़ महाराष्ट्र स्टेट बिजली टेक्निकल वर्कर्स यूनियन की जानिब से मुनक़िदा टेक्निकल वर्कर्स इजलास और सत्कार तकरीब बुध के रोज़ ज़िला कलेक्टर ऑफिस के प्रेस हॉल नांदेड़ में नहायत जोश व खरोश के साथ मुनक़िद हुई। इस मौके पर यूनियन के जनरल सेक्रेटरी शेख मुजीबुर रहमान का मुअज़्ज़ज़ मेहमानान ख़ुसूसी के हाथों पुरतपाक इस्तकबाल किया गया। तकरीब में नांदेड़ ज़िले के सरपरस्त वज़ीर अतुल सावे बहैसियत मेहमान ख़ुसूसी मौजूद रहे। उन्होंने मज़दूरों का हौसला बढ़ाया। इसके अलावा साबिक़ वज़ीर आला अशोक चौहान, रुकन पार्लियामेंट डॉक्टर अजीत गोपछड़े, रुकन असम्बली बालाजी कल्याणकर, साबिक़ रुकन असम्बली अमर राजुरकर, रुकन असम्बली आनंद राव बोंडारकर, राजेंद्र पवार, राजा राम माने, चीफ इंजीनियर महावितरण नांदेड़ जोन भाऊ साहेब भाकरे, सदर महाराष्ट्र स्टेट बिजली टेक्निकल वर्कर्स यूनियन और हाजी सैयद ज़हीरुद्दीन, जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र स्टेट बिजली टेक्निकल वर्कर्स यूनियन समेत कई मुअज़्ज़ज़ शख्सियात ने शिरकत की। इजलास में टेक्निकल मज़दूरों के हुकूक़, मसाइल, सहूलतों और तहफ़्फ़ुज़ के मौजू पर तफसीली गुफ्तगू की गई। साथ ही नुमायाँ कारकर्दगी पेश करने वाले सीनियर कारकुनान व मज़दूरों को एजाज़ात से नवाजा गया। इस इजलास के बाइस नांदेड़ ज़िले के टेक्निकल वर्कर्स में बाहमी इत्तेहाद, खुद एतमादी और यूनियन के साथ मजबूत रिश्ता मज़ीद मुस्तहकम हुआ। महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्य साधून मेळाव्याचे आयोजन होतं आणि नांदेड येथून शेख मुजीब हे केंद्रीय उपसचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार होता। हे संयुक्त कार्यक्रमाचं आयोजन आज 17 सप्टेंबर रोजी करण्यात आलं। याचं उद्घाटन आदरणीय पालकमंत्री आपले अतुल सावे साहेबांनी केलं आणि या कार्यक्रमाचं निश्चितरित्या एक आनंदमय वातावरणामध्ये बदल झाला। तो असं झालं की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार राज्यसभा अशोकराव चव्हाण साहेब, तसेच राज्यसभा सदस्य सन्माननीय अजीत गोपछड़े साहेब आणि आपले कल्याणकर साहेब आमदार, बोंडाळकर साहेब आमदार, अमर राठोड साहेब आमदार आणि सर्व लोकप्रतिनिधी आणि ज्या महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीचे संचालक मासं राजेंद्र पवार साहेब, या नगरीचे मुख्य अभियंता राजाराम माने साहेब आणि केंद्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे पतसंस्थेचे आमचे सर्व महाराष्ट्र पतसंस्थेचे अहिल्यानगरचे भाऊसाहेब भाकरे पाटील आणि सर्व केंद्रीय टीम आणि या जिल्ह्याचे अध्यक्ष अमर राजुरकर साहेब, माजी आमदार, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक सोहळा पार पडला। यामध्ये विशेष म्हणजे ज्या संघटनेची मागण्या होते त्यापैकी एक मागणी जी होती की आज सध्या सोलारचा काळ आहे आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री असल्यामुळे या महाराष्ट्र महावितरण कंपनीला 150 कोटी रुपयाचं एक बक्षीस मिळालं आहे। ते 150 कोटी रुपयाचं बक्षीसचं वितरण जे आम्हाला नाही पाहिजे, पण कर्ज रूपाने सोलार बसवण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांना, तांत्रिक कर्मचाऱ्यांना, अभियंत्यांना, अधिकाऱ्यांना द्यावं, ती एक मागणी त्यांनी मान्य केली। आणि दुसरी जी होती पेन्शनची, या पेन्शनच्याबद्दल एक दुसरा जो मेळावा म्हणजे साखर दूध पडल्यासारखं वातावरण झालं की अशोकराव चव्हाण साहेबांनीच पेन्शन त्यांच्या काळामध्ये मंजूर केली होती 2009ला। त्यामुळे योगायोग होता आणि आम्ही त्यांना आग्रह केलं की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महोदय यांना आपण जे लेटर पारित केलं होतं महाराष्ट्र शासनाचा, महामहिम राज्यपाल यांच्या स्वाक्षरीने ते पेन्शन वीज कर्मचाऱ्यांना लागू करावं, त्याबद्दल सकारात्मक आमचे चव्हाणसाहेब म्हणले की मी लवकरच मुख्यमंत्री महोदयांच्याकडे बैठक लावतो आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री महोदयांनी स्वतः मान्य केलं की माझ्या पातळीवर एक बैठक पहिले प्रकाशगडला लावू, तिन्ही CMDची, त्यानंतर काही प्रश्न राहिले मेन तर CM साहेबाच्या पातळीवर मीटिंग लावू आणि महाधिवेशन जो आमचं डिसेंबरमध्ये घातलेलं आहे त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांची तारीख घेऊ, अधिवेशन पार पाडू। रिस्ट्रक्चरिंगबद्दल राजेंद्र पवार साहेबांनी आज आश्वस्त केलं आता की जो महाराष्ट्रामध्ये 1 ऑक्टोबरपासून रिस्ट्रक्चरिंग होणार आहे, यामध्ये जो फार 40 ते 45 वर्षापासूनची मागणी मंजूर झाली की लाईन स्टाफ बांधवांना 8 तासच काम देण्यात येईल, ही एक मागणी मंजूर झाली। त्यातून जे काही प्रॉब्लेम्स येणार आहे रिस्ट्रक्चरिंगमधून ते तातडीने दूर करण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिलं। एकही पद कमी होणार नाही आणि बोलता बोलता राजेंद्र पवार साहेबांनी एक मुद्दा उपस्थित केला की लाईन स्टाफ बांधवांना अगर ऑपरेशन विंगमध्ये जायचं असेल ऑपरेटरकडे ते मंजुरी देण्यात येईल अशी त्यांनी एक बाब केली। ओव्हरटाईमचा विषय काढण्यात आलं, अनॉमलीचा विषय काढण्यात आलं, ते त्यांच्याच अध्यक्षतेखाली हे दोन्ही विषय
तातडीने सुटतील असं सांगण्यात आलं आणि अध्यक्ष समारोह आणि सत्काराला शेख मुजीब यांनी चांगलं उत्तर दिलं आणि या नियोजन भवनमध्ये बैठकीला नांदेडकरांनी जो काही सहकार्य केलं त्याबद्दल संघटनेचे धन्यवाद. नांदेड येथे महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या मेळा व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी आपले माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब तथा अपारंपरिक ऊर्जा मंत्री आणि आपले पालकमंत्री अतुलजी सावे साहेब, आमदार आनंदराव बोंढारकर साहेब, आमदार कल्याणकर साहेब, आमदार तुषार राठोड साहेब, त्यानंतर त्यांच्यासह अमरभाऊ राजूरकर साहेब व स्थानिक पदाधिकारी सोबत आमच्या महावितरणचे संचालक मानव संसाधन आपले राजेंद्र पवार साहेब, त्यानंतर मुख्य अभियंता राजारामजी माने साहेब, आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे पाटील, उप सरचिटणीस हाजी सय्यद झहिरुद्दीन व आमचे केंद्रीय पदाधिकारी या मेळाव्यानिमित्त उपस्थित होते. या मेळाव्याचं विशेष निमंत्रण सगळे सभासद हजर झाले, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. परंतु त्याआधी आपले जे रिस्ट्रक्चरिंग जनमित्र बांधवांची होत आहे त्यामध्ये जे धगधग तांत्रिक वर्ग आमचे जनमित्र बांधवांना जी भीती निर्माण झालेली आहे की ते 8 तासानंतर जे लॅटिट्यूड कॅमेऱ्यामध्ये कामाचं पूर्ण तासाचं नियोजन करून ते एक्स्ट्रा वर्क त्यानंतर अधिकारी वर्ग जे सांगतील त्या कामाचं पूर्ण करणे हे त्यांना गरजेचं आहे. अशा ज्या समस्या आहेत त्याबद्दल आमचे अध्यक्ष आणि सरचिटणीस महोदयांनी मानव संसाधनचे आमचे पवार साहेब यांना नम्र निवेदन केलं आणि त्यांनी ते मंजूर केलं. बाकीच्या ॲनॅमलीज, ओव्हरटाईम आणि जनमित्रांचे पेट्रोल अलाउन्सबद्दल लवकरच महाराष्ट्राचे मानव संसाधनचे संचालक राजेंद्र पवार साहेब बैठक लावतील आणि त्या आमच्या मागण्या संघटनेकडून कामगारांच्या मागण्या आम्ही पूर्णत्वाकडे नेऊत. या प्रसंगी उपसरचिटणीसपदी माझी निवड झाल्यामुळे अध्यक्षांनी सरचिटणीस महोदयांनी हा कार्यक्रम आवर्जून नांदेड नगरीमध्ये लावला. त्याबद्दल नांदेड जिल्ह्यातील महापारेषण, महावितरण आणि जनरेशनचे महाराष्ट्रातून जे पदाधिकारी सदस्य उपस्थित राहिले त्यांचे विशेष आभार मी व्यक्त करतो आणि एवढं बोलून आपला सीएम फर्नीचर नांदेड़ लाए हैं आपके लिए शादियों में दिए जाने वाले फर्नीचर खास होलसेल दामों में और डिस्काउंट के साथ मजबूत और खूबसूरत लेटेस्ट डिज़ाइन वाले बेडरूम सेट सागवान और वुड बेस मटेरियल में दस्तयाब है। इसी के साथ सोफ़ा सेट, डाइनिंग टेबल, गोदरेज अलमारी, ऑफिस चेयर, ऑफिस टेबल वाजबी दामों में दस्तयाब है। एक बार ज़रूर तशरीफ़ लाए। हमारा पता है सीएम फर्नीचर एंड होम अप्लाइंसेस, फेमस फंक्शन हॉल के पास, इलाही मस्जिद के सामने, माल टेकरी, देगलूर नाका रोड, नांदेड़। मोबाइल नंबर 9923106277।